नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण जेएमसी नांदेड 2025 भरतीसाठी चालू घडामोडीवर प्रश्नोत्तर घेणार आहोत. चला तर सुरू करूया. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार नितीन गडकरी यांना जाहीर झाला आहे. कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती अध्यासन केंद्राचे उद्घाटन कोणत्या विद्यापीठात झाले आहे? कुसुमाग्रज आणि मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती अध्यासन केंद्राचे उद्घाटन JNU विद्यापीठात झाले आहे. तरुण भारतीयांना 2 वर्षापर्यंत UK मध्ये राहण्याची, काम करण्याची किंवा शिक्षण घेण्याची परवानगी देणाऱ्या योजनेचे नाव काय आहे? तरुण भारतीयांना 2 वर्षापर्यंत UK मध्ये राहण्याची, काम करण्याची किंवा शिक्षण घेण्याची परवानगी देणाऱ्या योजनेचे नाव इंडिया यंग प्रोफेशनल स्कीम हे आहे. भारत आणि ब्रिटनमध्ये झालेल्या ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर भारताकडून कोणी स्वाक्षरी केली आहे? भारत आणि ब्रिटनमध्ये झालेल्या ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर भारताकडून पीयूष गोयल यांनी स्वाक्षरी केली आहे. महाराष्ट्राचा GDP सध्या किती अब्ज डॉलर एवढा आहे? महाराष्ट्राचा GDP सध्या 536 अब्ज डॉलर एवढा आहे. मॉर्गन स्टॅनले या संस्थेच्या अहवालानुसार वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादनात देशातील एकूण उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे? मॉर्गन स्टॅनले यांच्या संस्थेच्या अहवालानुसार वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादनात देशातील एकूण उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा 17% आहे. इस्रोद्वारा निसार सॅटेलाइट कोणत्या अंतराळ संस्थेच्या मदतीने लॉन्च करण्यात येणार आहे? इस्रोद्वारा निसार सॅटेलाइट नासा या अंतराळ संस्थेच्या मदतीने लॉन्च करण्यात येणार आहे. भारतात दरवर्षी कोणत्या दिवशी आयकर दिन साजरा केला जातो? भारतात दरवर्षी 24 जुलै रोजी आयकर दिन साजरा केला जातो. कृषी समृद्धी योजना कोणत्या राज्यात राबवण्यात येणार आहे? कृषी समृद्धी योजना महाराष्ट्र राज्यात राबवण्यात येणार आहे. वर्ल्ड फूड इंडिया 2025च्या चौथ्या आवृत्तीची थीम काय आहे? वर्ल्ड फूड इंडिया 2025च्या चौथ्या आवृत्तीची थीम आहे समृद्धीसाठी प्रक्रिया. महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राचा देशांतर्गत उत्पादनात किती टक्के वाटा आहे? महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राच्या देशांतर्गत उत्पादनात वाटा 22.5% आहे. भारत NCX 2025 काय आहे? भारत NCX 2025 राष्ट्रीय सायबर सुरक्षा अभ्यास आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्राचे उद्घाटन कोणत्या विद्यापीठात झाले आहे? JNU विद्यापीठात झाले आहे. मॉर्गन स्टॅनले या संस्थेच्या अहवालानुसार देशाच्या वाहन निर्मिती आणि सुट्ट्या भागाच्या उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे? 20% आहे. मॉर्गन स्टॅनले या संस्थेच्या अहवालानुसार महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कोणत्या वर्षापर्यंत 1 लाख कोटी डॉलरचे लक्ष्य गाठेल? 2030 या वर्षापर्यंत 1 लाख कोटी डॉलरचे लक्ष्य गाठेल. इंग्लंडमध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणारा यष्टिरक्षक फलंदाज कोण ठरला आहे? इंग्लंडमध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणारा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा ठरला आहे. कृषी पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी कोणत्या राज्याने मॅग्नेट प्रकल्प 2.0 ला मंजुरी दिली आहे? कृषी पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने मॅग्नेट प्रकल्प 2.0 ला मंजुरी दिली आहे. महाराष्ट्रात कोणत्या काळात मॅग्नेट 2.0 योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे? महाराष्ट्रात 2025 ते 2031 या काळात मॅग्नेट 2.0 योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात
IRDAच्या अध्यक्षपदी केंद्र सरकारने कोणाची नियुक्ती केली आहे? विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात IRDAच्या अध्यक्षपदी केंद्र सरकारने अजय सेठ यांची नियुक्ती केली आहे. समुद्र प्रचेती या दुसऱ्या स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाजाचे जलावतरण कोठे करण्यात आले आहे? समुद्र प्रचेती या दुसऱ्या स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाजाचे जलावतरण पणजी येथे करण्यात आले आहे. देशाचे कितवे सहकार धोरण अमित शहा यांच्या हस्ते जाहीर करण्यात आले आहे? देशाचे दुसरे सहकार धोरण अमित शहा यांच्या हस्ते जाहीर करण्यात आले आहे. कोणत्या देशाने संविधानाचा मसुदा तयार केला आहे ज्यामध्ये निसर्गाचे अधिकार आहेत असे नमूद केले आहे? चिली या देशाने संविधानाचा मसुदा तयार केला आहे ज्यामध्ये निसर्गाचे अधिकार आहेत असे नमूद केले आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.